सकाळ सकाळी आमच्या घरातलं वातावरण असं काहीसं असतं. उठलं की पहिलं लाडू, चिंगी, मोन्या, बेला यांना जेवायला चारावं लागतं. मला रात्री चपाती बनवताना ना एक चपाती करून ठेवावी लागती, जेणेकरून ती मऊ असली की सकाळ सकाळी उठलं की ही पाठीमागं फिरतात, कारण त्यांना चपाती खायची असते. आणि दूध कितीही दिलं तरी चपाती खाल्ल्याशिवाय ते काही शांत होत नाही. तर आजची गुड मॉर्निंग आमच्या लाडू, बेला आणि मोन्याकडून तुम्हा सगळ्याला गुड मॉर्निंग. मस्त असं बघा, इथं कृष्णा त्या तिघांनाही चपाती चारत होती, त्याचबरोबर चिंगीलाही चारत होती. म्हटलं माझं इकडं चहा ठेवून त्यांच्याकडे बघायचं चालू होतं. कारल्याची भाजी बनवायची बघा, भरलेलं कारलं, खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण घेतलंय. इथं शेंगदाण्याचं कूट घेतलाय, 2 चमचे काळं तिखट घेतलंय, मीठ घेतलंय, चवीपुरतं हळद घेतली. आणि मस्त त्या दिवशी दाखवलं तर बघ, कृष्णाच्या पहिल्या पेपर दिवशी भावाने ही कारली आणली होती. म्हटलं त्याचीच आज भरलं कारलं बनवावं. तर कोबीची भाजी बनवली होती, त्याच कढईत ही भाजी बनवून घेणार आहे. अगोदर भरून घेते सगळं मिक्स करून. काय पाहिजे भाजी करू दे मला आता. हा, काय पाहिजे तुला सांग बरं. हे असं आहे बघा, सारखं कंटिन्यू स्वयंपाक करताना पायावरनं वरती चढ, साडीवरनं वरती चढ, नुसतं खेळायचा कार्यक्रम चाललाय. भीती वाटते अचानक पाय बी पडायचा. कसा आहे बघा तुम्ही. मोन्या, तुला काय म्हणून माझ्या साडीपाशी पायापाशी तू सांग बरं सारखा. ये चल, ये वरती चल, ये चल, चढा चढा चढा. जिनाच वाटायला लागलाय पाय म्हणजे माझा. हा, दुसरं पण आलं बघा इकडं. काय सांगायचं तुम्हाला, लय मज्जेशीर माझी कंडिशन झाली, कुठलं आवरून कुठलं नाही असं. होय रे. हा, कुठं चाललाय तू, कुठं चाललाय, कुठं यायचंय, वरती यायचंय. जिना सापशिडी करून ठेवली माझ्या साडीची तुम्ही सगळ्यांनी मिळून. हा, स्वयंपाक काम करू का नको करू, का तुमचंच बघू. मस्त असं ताटात जे काही तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं होतं ना, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मस्त मिक्स करून घेतले. आणि ही छोटी छोटी कारली आहेत ना, अख्खी भरल्यानंतर इतकी भारी भाजी होते ना. माझ्या हातचं कारलं बिलकुल कडू होत नाही. मी पाणी घालून शिजवते तरी सुद्धा कडू होत नाही. बऱ्याच वेळेस मी वाफेवरती पण करत असते. तर सगळं जे सारण होतं ना मिक्स करून कारल्यामध्ये भरून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये 3-4 चमचे तेल गरम करायला ठेवलं आणि ही कारली टाकून घेतली. कारली साधारणतः बारीक गॅसवरती 1-1.5 मिनिटं ना सतत हलवत ना परतून घेतलेत. दुसऱ्या गॅसवरती ना मी नाही, जारमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं होतं. ती इलेक्ट्रिक केटल आहे ना, त्याचा फार उपयोग होतो मला भाज्या करत असताना. इथं 1-1.5 मिनिटं आपली ही कारली आहेत ना बारीक गॅसवरती परतून सुद्धा झालीत. कारली परतून झाली की ह्याच्यामध्ये ना मी 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे. अगदी बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटं ही कारली आहे ना शिजवून घेणार आहे. मऊ छान शिजली ना की कारली मस्त लागतात. तर मला ना ताज्या कारल्याच्या भाजीपेक्षा शिळ्या कारल्यांची भाजी खायला आवडते. आता 5 मिनिटांनंतर एकदा मिक्स करून घेतलं होतं आणि नंतर एकदा झाकण ठेवलं होतं आणि लास्टला एकदा 5 मिनिटं मिक्स करून हे झाकण ठेवलं होतं. आपली कारली शिजून मस्त तयार आहेत. तर कोणाकोणाला अशी अखंड कारल्याची भाजी आवडते किंवा दुसऱ्या दिवशीचं शिळं कारलं खायला आवडतं हे कमेंट करून सांगा. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ.